मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. खूप चांगली टोलेबाजी फटकेबाजी पाहायला मिळाली. एकाकी किल्ला लढून आपल्या संघाचं विजय संपादन करून दिलं. त्या अनुषंगाने त्यांना या किताबाने पुरस्कृत करण्यात येते, नामांकित करण्यात येते. तर देवानंद आपण यायचं आहे आणि आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहेत व्यासपीठावर विराजमान सन्माननीय श्यामजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते. खूप छान खेळी केली, 28 धावा नाबाद टोलवल्या. त्या अनुषंगाने त्यांना या सामन्याचा पुरस्कार देण्यात येतोय. धन्यवाद. तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 अतिशय देखणं आणि सुंदर आयोजन आपण पाहतोय. या आयोजनास खास खूप मेहनत करत आहेत सन्मान्य संतोषजी माली, घनश्याम भुईर, जगदीशजी म्हात्रे साहेब यांच्या अतोनात प्रयत्नातून ही स्पर्धा आपण पाहतोय. तर चालू असलेला सामना आपण मित्र पाहत आहात. जय हनुमान टेंबोली वर्सेस जय हनुमान गोवे संघादरम्यान. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या जय हनुमान टेंबोली संघाने आणि फलंदाजीचं आमंत्रण केलं जय हनुमान गोवे संघास. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती तैनात आपण पाहतोय. तानाजी आणि शैलेंद्र आणि गोलंदाजी धुरा आपण पाहतोय सुरेश नांदुरकर यांच्या माध्यमातून. दोन्ही पंच आमचे तयार आहेत. स्ट्रायकर मेन पंच आपण पाहतोय सुनील म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय की या इव्हेंट मध्ये खूप चांगली ज्यांनी पंचगिरी केली असे सुरेश घरत सर. तर या दोघांच्या उपस्थितीत या सामन्याची पंचगिरी होते आणि यावेळेस पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि या इनिंगच्या खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी टाकण्यासाठी सुरेश. यावेळेस अप्रतिम चेंडू सन्मान दिला जातोय चेंडूला. तानेजी यांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये आणि निश्चितच ज्या वेळेस जसा चेंडू असेल तसा खेळ केला पाहिजे. कारण सुनील गावस्कर नेहमी म्हणतायत की चांगल्या चेंडूचा सन्मान द्या आणि खराब चेंडूचा चांगला समाचार घ्या, आणि तोच पवित्र आपण तानाजी यांच्या माध्यमातून पाहतोय. हे काही क्रिकेटचे सूत्र आहे, त्यांना तंतोतंत धरून जर तुम्ही चालला तर निश्चित अव्वल स्थानावरती पोहोचण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाहीये. यावेळेस पहा अप्रतिम डिलिव्हरी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, काहीसा समजला नाहीये. निर्धाव राहतोय चेंडू. दुसराही बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपण पाहू शकता. निर्धाव. सुरुवात जर तुमची चांगली असेल तर येणारा काल तुमचा चांगला जातो असं म्हटलं जातं. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. काही एक होऊ शकतं आणि काही एक घडू शकतोय. या वेळेस पाहू शकता चेंडूला दिशा दिली होती ऑफ साईडच्या दिशेला. एका धावेने आता मात्र तानाजी आपलं स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन करत आहे. मास्क घाला आणि महामारीला टाळा, तसेच सॅनिटायझरचा वापर करा आणि महारोगाला हरवा, हे सूत्र प्रत्येकाने अवलंबलं पाहिजे. थोडेसे डिस्टन्स आपण ठेवून कुठेही असाल तिथं राहिलं पाहिजे, कारण हा रोग हा कुणाच्याही बापाचा नसतोय. तर सर्वांनी या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे. या वेळेस चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू ऑफ स्टंप सोडून जातोय, उजिष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे वळतायत सुनील म्हात्रे आणि वाईटची खून करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीची पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या संघटनेद्वारे संलग्न अंपायर आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून खूप छान अंपायरी पाहायला मिळते. यावेळेस फुलटाच डिलिव्हरी पुरेपूर फायदा घेतोय, चेंडू निघून जाईल. यावेळेस सीमारेष पार चौकार.
जनमन टेंबिवली या संघातून आपण रुपेश याला पाहतोय. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. मागच्या सामन्यापासून खरोखरच चाचणी स्पर्धेमध्ये ज्यांना अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं. या सामन्यामध्ये मात्र तो एक सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल घेता तर भानुदास पाटील यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक प्रत्येक झेलसाठी आहे. रुपेश मडवी तुला एक सुवर्ण संधी आहे. चालू सामन्यामधून प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक. निश्चितच म्हणजे बक्षीस लावलं तर त्याला मिळालं पाहिजे ना. अशा पद्धतीचं बक्षीस निश्चित लावलं पाहिजे की तुम्ही एक झेल घ्या आणि 500 कमवा. अशा प्रकारे बक्षीस लावलं पाहिजे की त्या फलंदाज असो, गोलंदाज असो की क्षेत्ररक्षक असो किंवा मैदानाबाहेर असलेला प्रेक्षक, या सर्वांसाठी ते झेल किंवा ते बक्षीस मिळालं पाहिजे असं बक्षीस लावलं पाहिजे. आणि मी दाद देऊ इच्छितो भानुदास यास की अशा प्रकारचं बक्षीस लावलेलं आहे. यानंतर होणारा सामना साईकृपा डुंगे वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. तर साईकृपा डुंगे संघ आपण जर आला असाल तर रिपोर्टिंग करायचे आहे. धन्यवाद. आतापर्यंत धावफलकावरती धावा जमतायत 7. एक कंजूस भरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार आणि एक वाईट जरी गेला असला तरीही कंट्रोल आणि नियंत्रण ठेवलेला पाहतोय आपण ओव्हरवरती. अजूनपर्यंत काही चेंडू शेष आहेत. धावसंख्या व धावफलकावरती जर पाहिली आकलन केले तर फक्त 7 धावा आहेत. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी. ओहो व्हाट अ शॉट. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. इथं मात्र या षटकाराच्या सहाय्याने षटक क्रमांक पहिलं समाप्त होते आणि धावसंख्याला आकार मिळतोय 13. निश्चित जी धावसंख्या आवश्यक आहे ती धावसंख्या मात्र धावफलकावरती जमा होते. कारण एक 40+ ची जी धावसंख्या असते निश्चितच ती फाईट स्कोर असते. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर एक तानाजी बाद झाल्यानंतर मागे वळून न पाहता शैलेंद्र आणि श्याम चांगली फटकेबाजी करतोय आणि धावसंख्याला आकार देतोय. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 13. तुफान क्रिकेट क्लब पिंपला स्पोर्टी प्लस आयोजित आपण पाहत आहात स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 चित्तथरारक सामना पाहतो आजच्या दिवसातील या दोन्ही संघात दरम्यान. जय हनुमान टेंबवली वर्सेस जय हनुमान गोवे संघ. दोन्ही संघाला हनुमंताचा आशीर्वाद आहे, परंतु देवाचा आशीर्वाद जरूर घ्यावा, परंतु आपल्या कसरतीचा कारनामा दाखवावा. ज्याचे कसरत सरस ठरेल तोच सरस ठरेल. तर पाहण्यासारखं राहील की या सामन्यामध्ये कोण सरस ठरतोय. आतापर्यंत जर विचार केला तर फलंदाज थोडासा गोलंदाजावरती हवी पाहतोय, कारण एक षटकार आणि एक चौकार आलेला आहे. पिंपलगार संघाचा नंदू पाटील यांच्याकडून गोवे संघास हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नंदू पाटील साहेबा. इथं मात्र आपण पाहू शकता प्रमोद पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय. जी धावगती चालू होती त्या धावगतीला थोडासा रोख विराम स्वरूप एक डॉट चेंडू टाकण्यात आलेला आहे. सुरेश यांनी सुद्धा सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीचं सुरुवात केली होती. या वेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एक हुशारी भरी फलंदाजी. ज्या वेळेस पहिला चेंडू आपल्याला नीटचा समजला नाही त्यानंतर स्ट्राईक चेंज करून आपल्या सवंगड्यास आपल्या साथीदारास चान्स द्यावी हा पवित्र हाताला निश्चितच चांगला विचार या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस ओहो व्हाट अ शॉट. प्रत्येक फटका देखना फटका असतो. फटक्याची स्टाईल पाहण्यासारखी असते, परंतु या इथे आपण पाहू शकता एकच धाव मिळेल. असं म्हटलं जातं की पाण्याला चालण्यामध्ये साठवू शकत नाही आहे, परंतु त्याचा जर तुम्ही बरफ केला तर निश्चितच साठेल. क्रिकेटचा खेळ ही तसंच आहे, शांत शीतल आणि संयमी खेळ आहे. जर तुम्ही सादरीकरण कराल तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल. या वेळेस दिशा दिलेली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, परंतु
चांगल्या पद्धतीचा अडवण्याचा प्रयत्न केला. एक धाव, एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 16 धावा. साई कृपा डुंगे संघ आपण आला असाल तर प्लीज रिपोर्टिंग करायचे आहे. यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. यावेळेस आपण पाहू शकता हा फलंदाज बाद होतोय. तसेच सन्माननीय मान्य श्री प्रदीपजी पाटील भादवड यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रदीपजी पाटील साहेब. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय बंडू. तालुका क्रिकेटमध्ये ज्यांचा नेहमीच नावाचा बोलबाला राहिलेला आहे, मग रेग्युलर असो की आता मात्र 40+ क्रिकेटमध्ये असा एक धडाडीचा आणि कणखर फटकेबाज असणारा फलंदाज खेळपट्टीवरती जातोय बंडू. साई कृपा डुंगे आपण पूर्वतयारीला लागायचं आहे, कारण यानंतर आपला सामना खेळवण्यात येणार आहे. तरी आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा येत नाहीये. एकच धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न चालू आहे, परंतु अप्रतिम लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आपण पाहू शकता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 17. येणारे 2 षटक कशा प्रकारे जातील हे सांगण्यासाठी सज्ज होतील मोहन दादा. धन्यवाद मनोजजी. तर 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 17. 2 बाद 17. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाजी दुरासामध्ये मला वाटतं दिगंबर कालुराम कालुराम येतोय. आणि मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेला ऑल द बेस्ट केलं जातं. गेली 25 वर्ष सातत्याने समालोचकच्या माध्यमातून समालोचक कक्षाच्या माध्यमातून ज्याने क्रिकेटची सेवा केली, एक निस्वार्थपणे ज्यांनी क्रिकेटची सेवा केली, असा भिवंडी तालुक्यात एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ दिवागाव शशी म्हात्रे TDC बँकेचे कॅशियर आहेत. ते या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ बिग घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बंडू याचा मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नाहीये. बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. पंचांचा लेग बाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते ती 18. आणि निश्चितच एकंदरीत पंचांची आपण ॲक्शन पाहिली तर गोटे अंपायर याची ॲक्शन आहे. चेंडूला थोडासा ऑन द काढण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफसाईडला जातो. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव. हॅलो तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. कालुराम संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. संघाची धावसंख्या आहे ती 19. पुन्हा एकदा गोलंदाज वंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. राईट मोडचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय बंडू. एक तडाखे. चेंडूला शॉर्ट अँड पुल केलंय. चेंडू मिडऑन वरून लॉंग ऑनला येतो. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक आत्मघातकी प्रयत्न होता. प्रयत्न मात्र सफळ. 2 धावा कंप्लीट. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या होती ती 21. आणि मित्र आपण जे आयोजन पाहतोय अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन आहे. स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 थरार आपण पाहतोय. आणि या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं.
ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलं जातं. भिवंडीतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व कालेरगावचे सुपुत्र डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांची आहे आणि ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचं बिग एवढा आपण पाहतोय सत्याबाई सतीश हात्रे यांच्याकडे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जाते. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट, अतिशय चांगला फटका, मात्र आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव आणि एक धावेने जनमान गोय संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. 37 सत्यभाई यांच्याकडे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जाते. कालेरगावचे सुपुत्र आहेत, एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व डॅसिंग पर्सनॅलिटी आहे. सत्यभाई यांच्याकडनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद सतीश. अतिशय चांगला चेंडू, चेंडू बॅटपडीमध्ये संपर्काने निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 3 षटकांच्या अंती 22. जो भगवान को सबसे प्यारा लगता है, जो भगवान को सबसे प्यारे लगते हैं, जैसे जैसे समय बीतता जाएगा वैसे ही वैसे खत्म जख्म भरते जाएंगे, मगर उनके साथ बिताए हुए कुछ पल याद आते रहेंगे. निश्चितच बलवान यांच्या बरोबर आपण जो काही समय, जो वक्त घालवलेला आहे तो नेहमीच आपल्याला आठवणीत राहील. बलवान यांच्या समोरात आपण जो वेळ घालवलेला आहे तो निश्चितच सर्वांना आठवणीत येणार. साई कृपा डुंगे संघाचा संगणक आपण लाल्याची रिपोर्टिंग करायची आहे, कारण की ह्यानंतर मला वाटतं विजेत्या संघाशी आपल्याला 2-2 हात करायचे आहेत. साई कृपा डुंगे शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आणि शेवटचा गोलंदाज दिगंबर संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड. सोसवारी मला वाटतं गोलंदाज दिगंबर नसून रुपेश आहे. रुपेश मडवी तुम्हासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. चालू सामन्यामधून आपण उत्कृष्ट गोलंदाजी साधून जर विकेटची हॅट्रिक न साधता आपण बॅक टू बॅक 2 फलंदाज जरी बाद करता तरी तुम्हाला मात्र भानुदास पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. अतिशय अकूट टप्प्याचा चेंडू, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र घेता आला नाहीये. बघा रुपेश, तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज जर आपण बाद केले तर गंगामाता गोंदवली संघाचे तडाखे बंद असे फलंदाज भानुदास पाटील यांच्याकडनं तब्बल 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. निश्चितच मनोज, आपण दोन्ही चेंडूचा जर उल्लेख केला, दोन्ही चेंडू खरोखरच एक मेजवानी होती दोन्ही फलंदाजासाठी. मात्र ज्या चेंडूचा समाचार होता तसा मात्र दोन्ही फलंदाज घेता आला नाहीये. एकरी धाव दोन्ही चेंडूवर मिळते. आता मात्र बंडू स्ट्राईक रोटेट करतो आणि बंडूकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे, भारी बक्काम शरीर बंडू आहे. जर मला वाटतं नुसतं चेंडूला पुश केलं तरी चेंडू कुठल्या कुठं जाईल. चेंडूला ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न आणि या फटक्यासाठी मनगटामध्ये ताकद हवी असते. तोच फटका बंडू याच्या बॅट मधून निघतोय. चेंडूला सुंदरसा फोर्स केलं, चेंडू वाडी लॉंग ऑफ सीमरच्याकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. षटकार बंडू याच्या बॅट मधून येतोय. आणि मनोज, मी तर नक्कीच म्हणेन हा जो फटका आहे खरोखर ज्या फटक्यासाठी एक ताकद मनगटामध्ये हवी असते आणि ताकद बंडू मध्ये अजून आहे.
त्याच पद्धतीचा चेंडू त्याच पद्धतीची बॅट आपण फिरवली होती, मात्र आता चेंडू कुठतरी मात्र एक्सप्रेस डिलिव्हरीचा हुलकावणी देतो फलंदाज बंडू याच्या बॅटला. चेंडू बॅटमध्ये संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. चला साई कृपा डुंगे, जितू पाटील आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, कारण की आपण निवड समितीचे पदाधिकारी आहेत. 1 बॉन्स, एका टप्प्याने चेंडू सीमारशीच्या बाहेर जातोय. डाऊन द ग्राउंड शॉट, अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा बंडू याच्या बॅट मधून येतोय. चौकाडन गोळे संघाची धावसंख्या वाढते ती 34. चाचणी स्पर्धा 2020 या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने पटकावलं होतं तोचा संघ आपण पाहतोय जय हनुमान गोवे. एक उत्कृष्ट कामगिरी होती चाचणी स्पर्धा 2020 या स्पर्धेमध्ये जय हनुमान गोवे संघाची. अक्रॉस द लाईन, थोडं आडव्या बॅटने चेंडूला निश्चितच दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न ती घाई आणि संकटात नाही. फलंदाज बाद होतो. एक धाव कंप्लीट. एक धावाने बघूया आमचे अल्पेश काय सांगतात, किती धावा? 35 आणि 36 धावांचं एक मापक लक्ष्य आहे. प्रतिशतला आपण विचार करता 9 धावांची मला वाटतं सरासरी आहे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लगेच जनमन गोहे संघाला विनंती आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चाचणी स्पर्धा 2020 या स्पर्धेमध्ये खरोखर अतिशय उत्कृष्ट कामगिरीच्या संघाची आपण पाहिली होती. तालुका क्रिकेटमधला एक रँकिंगचा संघ आहे. साई कृपा डुंगे संघाचा संघनायक आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे आणि आपण आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं, कारण यानंतर लगेच आपला सामना असेल विजेत्या संघाशी. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय बलवान स्मृती चषक 2020 या स्पर्धेचा थरार. एक सुरेख सुंदर अप्रति उत्कृष्ट या स्पर्धेचं एक देखणं आणि चिकणं असं आयोजन पाहतोय. तुफान पिंपलास क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून एक क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय आपण. स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत, मग ते जगदीश म्हात्रे असतील, संतोष माळी असतील आणि अदर्स टीम, एक अपार कष्ट अपार मेहनत ज्यांची आपण पाहतोय. मान्य जगदीश म्हात्रे असतील, संतोष माळी असतील, हर्षल म्हात्रे, काळीराम पाटील, छत्रपती नागावकर, राजन पाटील, सदानंद पाटील, विनेश मस्के आणि दीपक म्हात्रे या सर्वांच्या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहतोय. ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे. क्रिकेटचे निस्किम चाहते आहेत
आणि मित्र तालुका क्रिकेटमधून जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्या स्पर्धेला ज्यांची एक सदिच्छा भेट असते गोवेगावचे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत नागरिक राजाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य ऑर्गॅनायझर या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीनं समालोचन कक्षाच्या वतीनं माननीय राजाराम पाटील यांचं मनापासून स्वागत करतोय. चला फलंदाज आपण लगेच आपली जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. गोवेगावचे ज्येष्ठ नागरिक ज्यांना पूर्ण भारत देश भ्रमण केलेले तर सलामी जोडी जन्मन टेंबिलवे संघाची आपण पाहतोय सुरेश आणि दिगंबर विजयासाठी एक मापक लक्ष्य 36 धावांचा प्रतिशतकाचा विचार केला तर 9 धावांची सरासरी. आणि मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. आमचे परममित्र तालुका क्रिकेट बुलंद आवाज व्हॉइस ऑफ दिवागाव TDC बँकेचे कॅशियर आहेत आणि गेली सातत्याने 25 वर्ष या क्रिकेटच्या माध्यमातून समालोचक म्हणून ज्यांनी क्रिकेटची सेवा केलेली आहे ते शशीजी म्हात्रे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद शशी. त्याचबरोबर आमचे प्रदीप पाटील TDC बँकेचे वरिष्ठ लिपिक आहेत ते या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद दोघांचा. स्ट्राईक रोटेट करतो दिगंबर नॉन स्ट्राईकसाठी सुरेश. विजयाचं लक्ष्य 36 धावांचा प्रतिशतकाचा आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी आहे. आणि पहिला चेंडू आउट ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिक फोन करते अवांतर धावणे संघाचा श्री गणेश होतो. धावसंख्या होती बिनबाद एक. विजयाचं लक्ष्य 36 धावांचं आणि पहिला चेंडू अवांतर. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडूला शॉर्ट अँड पुल केलाय. बघूया एक्झिट काय घडतंय. चेंडू आउटफील्ड मधून 2 क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करतात. एका टप्प्याने चेंडूला अडवलं जातं. पुलचा फटका आपण पाहिला होता. चेंडू एका टप्प्याने वाईट लॉंगॉन सेपरेश का ट्रॅव्हल होतो प्रवास करतोय. चेंडूचं सेफ लँडिंग झालं होतं. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. व्हेरी नाईस टॉक. अतिशय सुंदर फटका. कलात्मक पद्धतीने चेंडू फक्त स्वीप केलं होतं. ताकदीचा कमी आणि युक्तीचा जास्त वापर या फटक्यामध्ये. स्क्वेअर ऑफ विकेट. एका टप्प्याने चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार दिगंबर याच्या बॅट मधून येतो. या चौकार संघात धावसंख्या होती ती 7. मित्रांनो निश्चितच युट्यूबच्या माध्यमातून आमचे काही प्रेक्षक या स्पर्धेची मजा घेताना आपण पाहतोय. त्यामध्ये भुवन ठाकरे गोरसे यांच्याकडे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद भुवन. तुझं मनापासून कौतुक. या स्पर्धेला आपण ऑल दी बेस्ट केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून कौतुक. अतिशय कलात्मक पद्धतीने चेंडूला सुंदर असा प्लिकचा फटका पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. क्षेत्ररक्षक राजूला चेंडू बेट करतोय. स्क्वेअर ऑफ विकेट चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या होती ती 11. चाचणी स्पर्धा 2020 मध्ये या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र विजयासाठी सातत्य जे हवं असतं ते मात्र या सामन्यामध्ये दिसत नाही. जर्मन गोवा संघाकडनं विजयासाठी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हा फार महत्त्वाचा असतो. तुमची सांघिक कामगिरी फार महत्त्वाची असते. मग एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये कुठेतरी थोडासा बॅकफुटवर आपण पाहतोय जर्मन गोवा संघ. तर बघूया कुठला संघ विजय संपादित करतोय. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज घेऊन चेंडू मात्र जातोय डीप थर्डमॅनला. एक धाव मिळते दिगंबरला. एक धावणे संघ धावसंख्या होती ती
12. विजयाचं लक्ष्य 36 धावांचं प्रतिषटकाचा विचार केला तर 9 धावांची सरासरी आहे. जे आस्किंग रन रेट आहे, धावांची जी गती आहे त्या गतीला स्पर्श करून हा संघ एक चांगली कामगिरी करतोय. गोलंदाज उल्हास. मिस टाइम फटका. बघूया एक्झिट काय करता आणि सुरेश याला मात्र मैदान सोडावं लागतं. मिस टाइम फटका झाला तर थोडासा आत्मघातकी फटका, ज्याच्या बॅटमधून आपण टॉपेज घेऊन चेंडू एसट्यांच्या मागे जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातं एसटी रक्षकाच्या कडनं. तानाजी पाटील अप्रतिम झेल कलेक्ट करतो आणि पारी समाप्त होते या ठिकाणी सुरेश याची. बाद होण्यापूर्वी फक्त एक चेंडूचा सामना करतो. 0 धावसंख्येवर बाद होतोय सुरेश. तर संघात धावसंख्या आहे ती 1/12. नेक्स्ट फलंदाज आता मात्र मैदानामध्ये जातोय जर्मन टेंभिवली या संघाचा एक सर्वात महत्वाचा बैकेटर हरीश नांदुरकर. मुकेश नांदुरकर मला वाटतं या ठिकाणी उपस्थित झाले. मुकेश आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर यायचंय. मुकेश, तालुका क्रिकेटमधून आपण अतिशय उत्कृष्ट क्रिकेट खेळलात. आपण विचार करा 9 धावांची सरासरी आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. आता मात्र बघूया गोलंदाज दिलीप आहे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय त्यातून पुन्हा एकदा विशेष सूचना केली जाते ती साई कृपा डुंगे संघाला आपण आल्याची. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक, अतिशय उत्कृष्ट फटका. बघूया एक्झिट काय घडतंय आणि चेंडू मात्र बीट करतोय क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर सीमेच्या बाहेर जाणारा दिगंबर याच्या बॅटमधून चौकार. चौकार संघात धावसंख्यावरती ती 16. विजयाचं लक्ष 36 धावांचं आणि विजयाकडे कुच करताना आपण पाहतोय जय हनुमान टेंबवली हा संघ. मुकेश नंदुरकर, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल, माझा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपला संघ या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. दिलीप आता मात्र डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक्सप्रेस डेलिव्हरी, वेगवान चेंडू होता, बीट होते फलंदाज. निर्धाव चेंडूची संख्या धावसंख्या स्थिर. चेंडूला शॉर्ट अँड पोल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडंसं पुश केलं जातं. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते हरीश याला. हरीश आपलं वैयक्तिक खातं करतो. संघाची धावसंख्या 1 धावने पुढे जाते ती 18. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. दिगंबर याच्या बॅट मधून पुन्हा 1 धाव निघते. धावसंख्या होती ती 19. चेंडूवर बिग एड घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईन पासून थोडासा बी बघता आपण पाहिला. लाईन को रीड नहीं कर पाई यहाँ पर बॅट्समन हरीश. फटका मारण्यासाठी निश्चितच तुमचं फुटवर्क, तुमचा टाइम आणि तुमची नजर अत्यंत फार महत्त्वाचे क्रिकेटमधून. थोडासा अंदाजबंदी घेण्याचा प्रयत्न हरीशचा आपण पाहिला होता. स्टेपवर झाला, पुढे येऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता,
मात्र एक लेंथ लाईनचा चेंडू अतिशय फसव्या चेंडूचे जे पेस आपण पाहिलं होतं आणि गोलंदाजांनी मात्र फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला परफून टाकली. चेंडूची फेक आपण पाहिलीत. कुठल्या प्रकारची धाव नाही या निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे ती 19. अजूनही विजयासाठी तब्बल 17 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामना संपलेला नाही. बघूया येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय, कोण जिंकतोय आणि कोण हारतोय. सुनते अगली जबानी मनोज ठाकरे की अगली कहाणी सुनते मनोज ठाकरे की जबानी. धन्यवाद मोहन दादा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज चंद्रकांत येतोय. यावेळेस काहीतरी पावलांमध्ये चुकी होते आणि पुन्हा एकदा टर्न होत आहेत. गोलंदाज इथे मात्र चेंडूवरती प्रहार केलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली चुकी पाहायला मिळते. झेल सुटला जातोय. जीवनदान मिळतंय आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धाब्याने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 21 धावा लागत आहेत. अजूनही 15 धावांची गरज आहे विजयासाठी. 36 धावांचं लक्ष्य होतं. सुरुवात केली त्यावेळेस आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये उल्हास यांच्या 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहिलं दिलीप यांच्या 7 आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती चंद्रकांत यांचं. यावेळेस वॉड शॉट मस्त फटका देखना फटका आपण पाहतोय. परंतु त्याहून अधिक क्षेत्ररक्षण बंडू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप खूप छान प्रयत्न. पंचांचा इशारा येत आहे. स्टेप आउट नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट आहे. ओव्हर स्टेप झालेला पाहतोय आपण. जी गोलंदाजाची सीमारेषा आखली असते त्याच्या पलीकडे जाऊन टाकलेला चेंडू त्या कारणास्तव पंचाने नो बॉलचा इशारा दिला. हा चेंडू फ्री हिट. या वेळेस पाहू शकता आपण इथे ही चुकी पाहायला मिळते आणि इथं मात्र चेंडू जाईल सीमारेषा लगत पकडतोय चेंडू. तोपर्यंत आपण पाहिलं 2 धावा आणि हा व्हाईट चेंडू आहे. म्हणजे जो मागचे चेंडू जो फ्री हिट आहे तो तसाच्या तसा बरकरार आहे अशी खून आमचे पंच सुनील म्हात्रे सर करतायत. 2+1 3 धावा या चेंडूवरती जमा होत आहेत. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहू शकता 26. इथं मात्र आपण पाहू शकता अजून एक वाईट चेंडू हाताळला जातोय. तीच परिक्रमा हाताळताना दाखवत आहे पंच. अजूनही फ्री हिट शेष आहे. येणारा चेंडू कशा प्रकारे टाकतील पाण्यासारखं राहील. यावेळेस पुढे सरसावून मारलेला चेंडू. वन शॉट बिग बिग लॉंग लॉंग वे षटकार. या षटकारच्या सहाय्याने धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या आपण पाहू शकता 33. 33 धावा 36 धावांचा आव्हान होता. 33 धावांपर्यंत पोहोचलेल्या तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. साई कृपा डुंगे आपण यायचा लगेच सामना संपल्यानंतर यातील विजेता संघ आपल्याशी लढत देणार आहेत. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव राहतोय चेंडू. दिगंबर अप्रतिम खेळी केली त्यांनी या इनिंग मध्ये. आपण जर पाहिलं तर 2-3 चौकार त्यांनी लगावलेले आहेत आतापर्यंत. नाबाद खेळतोय खेळपट्टीवरती. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. करण्याचा प्रयत्न फसला. अजून एक निर्धाव चेंडू. ज्यावेळेस मोठा फटका आला त्यानंतर कमबॅक कसं करावं हे दाखवून देतोय चंद्रकांत. पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस वारंवार तोच फटका आणि तोच चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज चंद्रकांत. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. एक षटकार लागल्यानंतर मात्र फलंदाजाला विचार करावा लागला असे चेंडू हाताळतोय चंद्रकांत. ओहो अजून एक सेम परिक्रमा पाहायला मिळाला. अजून एक निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 33 पाहतोय. विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. षटकाला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा. त्यानंतर नो चेंडू हाताला. त्यानंतर वाईट. त्यानंतर वाईट. त्यानंतर
षटकार आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक लगातार 4 चेंडू निर्धावात आलतोय. म्हणजे मी चुकी केली तर मी सुधरेन हे दाखवून दिलं या मॅच मध्ये. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. साई कृपा डुंगे आपण यायचं आहे. थोडाच वेळ राहिलेला आहे सामना संपन्न व्हायला. त्यानंतर लगेच आपला नाणेफेक होणार आहे या सामन्यातील विजेता संघ. या वेळेस अप्रतिम फटका देखना फटका पाहायला मिळतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता फिल्डिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळते. चेंडू जाता सीमारेषा बाहेर आणि हा विनिंग चौकार येतोय. विजयी ठरतोय जय हनुमान टेंबवली. निश्चितच आपण